नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण मोगल। मागील 2 दिवसापूर्वी ॲग्रोफॅबच्या या इंस्टाग्रामच्या पेजवर आपण एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर केला होता। तो बऱ्याच शेतकरी मित्रांनी बघितला। त्यामध्ये छानशा कमेंट पण आल्या, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज आपण त्यामधल्याच एक सेकंड पार्ट, ज्याला आपण अजून डिटेल डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ आज आपण घेतोय। त्यामध्ये कमेंट्समध्ये जे शेतकरी मित्रांनी अमेरिकन टीजेड आणि एटीआर याच्याबद्दलचे काही प्रश्न विचारले असतील ते या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ परत एकदा इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे मोठा होऊ शकतो। जे शेतकऱ्यांना याच्याबद्दलची जास्त जाणून घेण्याची गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पहिल्यांदा अमेरिकन टीजेड नोझलमध्ये काय असतं, तर हे अमेरिकन टीजेड नोझल आहे। सगळ्यात महत्त्वाचं डिस्क्लेमर, हे काही कुठल्याही पद्धतीचं कंपनीचं प्रमोशन नाही आहे। ही आपण शेतकऱ्यांना जी टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अवेलेबल आहे ती वापरायची कशी हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। हे अमेरिकन टीजेड कंपनीचं नोझल असतं। यामध्ये परत एकदा ही बाजू प्लस आहे, ही बाजू मायनस आहे। तर बऱ्याचदा शेतकऱ्यांचं एक कन्फ्युजन होतं, जसं इटालियन नोझलमध्ये 0.8 1.0 हा डोळ्याने दिसतो, तर इथे तो प्रकार नसतो। जनरली याच्यामध्ये दोन्ही बाजूला सेम डिस्क असू शकतात, याला डिस्क म्हणतात। आणि सेम डिस्क असल्यामुळे याच्यामध्ये प्लस आणि मायनस बाजूला काही बदल आहे का हे जाणण्याचं त्यांच्या पद्धतीने त्यांची उत्कंठा असते, किंवा त्यांच्या चेहऱ्यावर मी प्रश्नचिन्ह बऱ्याचदा बघतो। तर यामध्ये हा नोझल जर तुम्ही खोलला तर याच्यामध्ये जे काही पार्ट्स असतात ते दाखवायचा मी प्रयत्न करतो। याला म्हणतात नोझल बॉडी। या नोझल बॉडीमध्ये पहिल्यांदा जर डोळ्याने दिसत असेल तर हा स्लॉटेड स्टेनर, याला स्टेनर असं म्हणतात, त्याला आपल्या मराठी भाषा फिल्टर किंवा जाळी आपण म्हणतो। याच्यामध्ये परत 2 पार्ट निघतात, ते महत्त्वाचे आहेत। त्याला डिस्क आणि कोर असं म्हणतात। याला डिस्क म्हणतात आणि या डिस्कच्या आतमध्ये असतो याला कोर असं म्हणतात। आता यामध्ये डिस्चार्ज मॅनेजमेंट करण्यासाठी यांनी काय केलेलं आहे, तर हे महत्त्वाच्या प्रश्नाला आता आपण हात घालणार आहोत। तर जनरली अमेरिकन टीजेडचा जर तुम्हाला कॅटलॉग पाहिजे असेल तर हा कॅटलॉग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। हा कॅटलॉग प्रत्येक शेतकरी जो टीजेड नोझल वापरत असेल त्याच्या हातात असणं गरजेचं आहे। तर यामध्ये इथे जर तुम्ही बघितलं, हे डिस्कचे कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्या शेजारी कोरचे कॉम्बिनेशन आहे। व्हिडिओ खूप मोठा होऊ नये याची मी काळजी घेईल, मात्र यामध्ये हॉलोकोन आणि फुलकोन असे परत 2 टाईप असतात। आता हा जो चार्ट आहे हा हॉलोकोनचा आहे। मग हॉलोकोनमध्ये 13 नंबर, 23 नंबर, 25 नंबर, 45 नंबर अशा कोर असतात आणि डिस्कमध्ये 1 नंबर, 1.5, 2, 3, 4 असे डिस्क असतात। या डिस्क आणि कोरच्या कॉम्बिनेशनने तुमचं पाणी त्या ठिकाणी मॅनेज होत असतं। आता सर्वप्रथम शेतकऱ्यांना जर डिस्चार्ज जास्त पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये 2 पद्धतीचे ऑप्शन्स अवेलेबल आहे। आता हे दिसायला अवघड आहे, परंतु हातामध्ये हा 2 नंबरचा डिस्क आहे आणि हा 3 नंबरचा डिस्क आहे। आता 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या डिस्कमध्ये तुमचा डिस्चार्ज बदलेल, पण सेम टाईम जर तुम्हाला पाणी कमी जास्त करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला परत हातामध्ये माझ्या 2 कोर आहे, हा 25चा कोर आहे आणि हा 45चा कोर आहे। आणि डिस्क आणि कोरच्या कॉम्बिनेशनने तुम्ही पाणी त्या ठिकाणी बदलू शकतात। सिमिलरली जर हॉलोकोन आणि फुलकोनमध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर हा फुलकोनचा कोर आहे, याला सेंटरला पण एक होल असतं। हे डोळ्याने जर समजत असेल तर हा 33चा कोर आहे, हा सेंटरला पण होल असणार आहे। आता ही 3 नंबरची डिस्क आणि हा 33चा कोर याचं एक कॉम्बिनेशन झालं। सिमिलरली ही 2 नंबरची डिस्क आणि हा 25चा कोर याचं एक कॉम्बिनेशन झालं। सिमिलरली 2 नंबरची डिस्क 45चा कोर याचं एक कॉम्बिनेशन झालं। आता हे कॉम्बिनेशन तुम्ही परत शफल करू शकता। 3च्या याच्यामध्ये 25, 33, 45, सिमिलरली 2 मध्ये 25, 33, 45 आणि जे कॉम्बिनेशन तुम्ही कराल त्याच्यानुसार पुढे तुम्हाला लिटर्स पर मिनिटमध्ये डिस्चार्ज दाखवलेला आहे, वरती प्रेशर दिलेलं आहे बारमध्ये। तर याचं वाचन करणं आपल्याला या ठिकाणी खूप गरजेचं आहे आणि हे वाचन जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही याच्यामधून छान रिझल्ट्स त्या ठिकाणी मिळवू शकतात। डाळिंबामध्ये देखील आपण याच्या छान ट्रायल्स केलेले आहेत, त्यामध्ये देखील आम्हाला काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स बघायला आलेले आहेत। यामध्ये अजून आपल्याला येत्या काळामध्ये अजून त्यातले छान रिझल्ट्स बघायला मिळतील, याच्यात काही शंका नाही। बऱ्याच शेतकरी मित्रांची एक त्या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम्स आम्ही अमेरिकन टीजेडबद्दल बघितला की ते म्हणताय की नोझल असेंब्ली केल्यानंतर पाण्याने आवळल्यानंतर तो तुटतो। तर बरेच शेतकरी त्या भीतीने तो पाण्याने आवळतच नाही। तर याच्याने दुसरा प्रॉब्लेम होतो की जे सिंगल सिलेंडर 2 सिलेंडर जे ट्रॅक्टर आहे त्याच्या व्हायब्रेशनमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खालच्या कॅपच गळून पडलेल्या असतात आणि ते डिस्क कोर थोडे महाग असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही नुकसानीला पात्र होऊ शकतात। तर याची असेंब्ली कशी करायची ही एक ट्रिक या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो। बेसिकली हा नोझल तुमच्या बूम पाईपला लावलेला आहे, असं धरा। हा डायफ्रेमची बाजू आहे, हा चालू इकडनं होतो आणि बंद खालच्या बाजूने असतो। फॉर एक्झाम्पल आता या बाजूची डिस्क मला बदलायची असेल तर मी या ठिकाणी काय करतो, तर बेसिकली मी हे जी आहे आपली जी कॅप याला म्हणतात, याच्यामध्ये पहिल्यांदा डिस्क टाकून घेतो प्रॉपरली आणि यामध्ये डिस्क ही कंटिन्युअस एकदम फ्लॅट झालेली असेल असं या ठिकाणी बघा।
त्याच्यानंतर ही कोर टाकून घेणार. कोर टाकल्यानंतर तुमचं निम्म काम त्या ठिकाणी झालेलं आहे असं समजून घ्या. आता जर बरेच शेतकऱ्यांची चुका काय होतात, तर हे या पद्धतीने याच्यात जे फिल्टर आहे ते याच्यात टाकून घेतात आणि असं वरून असेंब्ली करतात. आता वरून असेंब्ली केल्यानंतर ती फिल्टर असेंब्ली जी डिक्स कोरचे कॉम्बिनेशन आहे ते निघून जात असतं. तर यामध्ये आयडिया काय देतोय मी तुम्हाला बघा. तर हेच पद्धतीने हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि हा जो भाग आहे हा खालच्या बाजूने सेट करून घ्यायचा. हा खालच्या बाजूने सेट करा आणि हे डिक्स आणि कोरचं कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही करताय हे करून घ्या प्रॉपरली. यामध्ये अशा पद्धतीचं हे करून घ्या. याच्यात कोर टाकून घ्या. डिक्स आणि कोर टाकल्यानंतर हे जे फिल्टर आहे हे याच्यामध्येच टाकून घ्या अशा पद्धतीने. आणि हे जे नॉझल हे तुमच्या बूम पाईपला लावलेलं आहे याची असेंब्ली खालच्या बाजूने करा अशा पद्धतीने. हे जर तुम्ही केलं तर त्यांची जी मधली जी असेंब्ली आहे ही चुकत नाही. आणि आता जर तुम्ही याला पाण्याने जरी टाईट केलं तरी हे फुटणार नाही. अशा पद्धतीची असेंब्ली जर तुम्ही केली तर नक्कीच डिक्स आणि कोर डॅमेज होण्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतात. आता यामध्ये बरेच शेतकऱ्यांचं मनामध्ये कन्फ्युजन असतं की बुवा टीजेट आणि एटीआर मध्ये काय संलग्नता आहे. तर एटीआर हा एक सुंदर प्रकार आहे. एटीआर मध्ये 11 कलरचे एटीआर असतात. त्यापैकी आपल्याकडे लिलॅक कलर, येलो कलर, ऑरेंज कलर, रेड कलर या एटीआर हे आपण छान पद्धतीने वापरू शकतात. 11 कलरमध्ये एकरी 50 लिटरपासून तर एकरी 1100 लिटरपर्यंत डिस्चार्ज देण्याची क्षमता या एटीआरमध्ये असते. आपण बऱ्याचदा हार्डवेअरच्या शॉपमध्ये गेल्यावर येलो कलरचं एटीआर द्या अशा पद्धतीने मागतो. परंतु ज्यांना डिपिंगसाठी वापरायचं असेल आणि एकरी 8 नोझलमध्ये जर तुम्हाला 120 वगैरे लिटर पाणी उडवायचं असेल तर लिलॅक कलरचं एटीआर वापरू शकतात. वरायझन नंतर म्हणजे पाणी उतरल्यानंतर डाग येण्याची संभावना असते. काही स्प्रे असतात ज्याच्याने डाग येऊ शकतात. त्यासाठी येलो कलरचं एटीआर वापरू शकतात. एखाद्या शेतकरी मित्राला पूर्ण वर्षभर एटीआर वापरायचा असेल तर त्यांना मी ऑरेंज कलरचं एटीआर त्या ठिकाणी रिकमेंड करू शकतो, ज्यामध्ये 300 ते 350 लिटर पाणी 8 नोझलमध्ये जाऊ शकतं. आणि त्याच्याही पेक्षा जास्त पाणी उडवायचं असेल तर रेड कलरचं एटीआर आपण त्या ठिकाणी वापरू शकतात. आता या एटीआरच्या आणि टीजेटच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर याच्यामध्ये जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर परत एकदा पाणी हा नोझल ठरवतो का, तर पाणी हा नोझल ठरवतो. पण पाणी हा बेसिकली 5 गोष्टींनी ठरलं जातं एकरी किती पाणी उडणार. तर पहिला असतो ट्रॅक्टरचा गिअर, दुसरा असतो ट्रॅक्टरचे इंजिन आरपीएम, तिसरा असतो नोझलची संख्या, चौथा असतो नोझलला कोणती टिप तुम्ही वापरता आहे आणि पाचवा असतो पंपावर किती प्रेशर दिलेला आहे. तर या 5 गोष्टींचं सुंदर कॉम्बिनेशन होऊन तुमचं एका एकराला किती पाणी उडतं हे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ठरवू शकतात. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट असं आहे की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जे तुमचे चॅलेंजेस असतील, तर काहींचं म्हणणं असतं की XYZ स्प्रेचे आमच्याकडे डाग येत आहेत किंवा काही कॉम्बिनेशन एकत्र केल्यानंतर स्कॉर्चिंग येऊ शकते, तिथं पाणी कंट्रोल करता येईल का. नॅनो टेक्नॉलॉजीचे औषध आहे ते एकराचा डोस फार छोटा असतो, मग एवढे जास्त पाण्यामध्ये त्याचे रिझल्ट्स येत नाही, मग त्याला काय करता येईल. तर हे सगळे कॉम्बिनेशन आज शेतकरी मित्रांना समजून घ्यावे लागतील, जेणेकरून येत्या काळामध्ये या चुका आपल्याला दुरुस्त करता येतील आणि एक प्रिसिजन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस तुम्हाला या ठिकाणी सेट करता येतील. हे सगळं आपल्याला या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपल्याला या व्हिडिओला आपल्याला समजून घ्यावा लागेल. असेच नवनवीन टेक्निकल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवर आपण टाकणार आहोत. तर हे चॅनलचे हे व्हिडिओ जर तुमच्या कामाचे तुम्हाला वाटत असतील तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ ज्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला आणि कमेंट करायला. अजून कुठल्या विषयावर मी व्हिडिओ बनवा असं तुम्हाला वाटत असेल तर तेही मला कमेंटमध्ये टाका. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतं. धन्यवाद.